डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। बिल्ली के नाखून लगने के कारण 2 परिवार में हाथापाई। घटना उल्लासनगर 3 के इमलीपाड़ा परिसर की। उल्लासनगर 3 के इमलीपाड़ा परिसर में बिल्ली का नाखून लगने से 2 परिवारों में जमकर हाथापाई होने की घटना सामने आई है। राकेश रौंदिया नामक रहते हैं, जिनके पास एक बिल्ली है। राकेश के पड़ोस में अमित रौंदिया रहते हैं। ये विवाद तब शुरू हुआ जब अमित के बेटे को बिल्ली का नाखून लग गया, जिससे गुस्साए अमित, विकास और नंदा ने मिलकर राकेश और पूजा की बेरहमी से पिटाई कर दी। इस मामले में राकेश को सर पर और गले पर काफी बुरी तरह से चोट पहुंची है, जिस कारण राकेश को उपचार के लिए उल्लासनगर के मध्यवर्ती अस्पताल में भर्ती करवाया गया है। जी, आपलं नाव काय? पूजा राकेश रोंदिया, आपण राहायला कुठे? फारवले निमलीपाडा। नेमकी काय घटना घडली तुमच्याबरोबर, तुमच्या नवऱ्याबरोबर? काय नाही, फक्त मांजरीला म्हणजे मांजरीने आमच्या घरी लेकरं दिलते, तर त्यांना प्रॉब्लेम होत होती म्हणून आम्ही सोडून आलो होतो। पुन्हा मग त्या मांजरीचे 2 लेकरं मेले। आपण कोणाचं पाप नाही घेवा म्हणून माझ्या नवऱ्याने परत आणले। तर आम्ही खाया प्यायला घालत होतो बाबा। ते पोरं दोघं पण माझीच हे काय पण काडीवाडी करायची। बस ती जेवत होती मांजर म्हणून त्या लेकराने हात घातला, म्हणून त्या मांजरीने थोडा नखून मारला। बस त्याच्यावर नाही एवढा तमाशा झाला। माझ्या नवऱ्याला मारहाण केली, माझी मॅक्सी फाडली। हे बघा दाखवते, हे बघा सगळं फाडलंय माझं, हे बघा सगळं फाडलंय। काय सांगू आता, मी मराठी आहे बाबा, आहे। माझ्या नवऱ्याचा चाकू बिकू घातलाय। अमित रोंदिया, विकास रोंदिया आणि नंदा इंदरपाल रोंदिया हे लोकांनी सगळं केलेलं आहे। मला खाली पाडून माझ्या नवऱ्यालाही मारलं, मलाही मारलं। कशाने मारलं तुमच्या नवऱ्याला? लादीने मारला, आधी डोक्यात, पुन्हा मग चाकू काढला। ते लोक गैरकानूनी कामं करतात, त्यांच्याकडे कट्टा बिट्टा आहे, तलवारी आहे। ते लोक पत्त्याचं गेम खेळतात, त्यांनी गैरकानूनी भरपूर कामं करतात। ते लोक दादा आहे। मारहाण केली त्यांना? हा, कोणत्या हत्याराने मारहाण केली तुमच्या पतीला? तलवारीने मारलं माझ्या नवऱ्याला, आणि माझ्या पोरीला बी मारलं। तुमच्यावर जे हल्ला करणारे कोण आहेत ते? विकास रोंदिया, अमित रोंदिया आणि नंदा इंदरपाल रोंदिया। इंदरपाल नाही, सॉरी, रिसपाल रोंदिया। नंदा रिसपाल रोंदिया तिने माझे केस धरले। अमितनी मला खाली पाडलं आणि माझी हे बघा अशी अवस्था केली। लाज वाटली पाहिजे ना एका बाईचे कपडे फाडायला। आणि त्या अमित रोंदिया, विकास रोंदियानी हे बघा हे अशी अवस्था केली बाईचं। नंग असं कुठं असतं का, सांगा तुम्ही?